वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत आमच्या मुलाला मारहाण, अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप। पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब झाला, कुटुंबियांची माहिती। सुरेश दसांनी मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा, मारहाणीवर राऊतांची प्रतिक्रिया। तर प्रत्येक स्तरावर गुंडगिरी आणि गँगवॉर, राऊतांची टीका। पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार, 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळणार। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू, लाडक्या बहिणींच्या मताचा निवडणुकीत वापर, रोहित पवारांचं ट्विट। पैसे बंद होतील अशा लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरण्याची गरज, लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणं ही फसवणूक, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। लाडकी बहीणच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींच्या खर्चाला मान्यता, लाडकी बहीण योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमातही प्रचार करणार। पालिका निवडणुकांपूर्वी आता पुन्हा लाडकी बहिणीच्या जाहिराती देऊन सरकार पुन्हा दिशाभूल करतंय, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांनी नॅनो युरियाची बाट रुपयांना तर नॅनो डीएपीची बाटली 269 रुपयांना विकत घेतली। तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी याची किंमत एकच कशी, दमानी यांचा सवाल। शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवावी, छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा, भुजबळांच्या पत्रात उल्लेख। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 98 कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश, अर्थसंकल्पात तरतुदी असल्यापैकी 225 कोटी रुपये आधीच सरकारकडून देण्यात आले होते। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची इमारत पर्यावरणपूरक असणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इमारतीचं भूमिपूजन होणार। नांदेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जय्यत तयारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या हाती एसटीची धुरा, संजय सेठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष होणार, गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल। राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा, अशांना गोळ्या घालाव्यात असं मला वाटतं, राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे आक्रमक। राज्यभरातील तीव्र रोषानंतर राहुल सोलापूरकरच्या दिलगिरीतही मुजोरी, एखाद्या शब्दावरून कीस का काढताय, भावना दुखावल्यास लाच शब्द मागे घेतो, राहुल सोलापूरकरचं वक्तव्य। राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, काल राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठाकरे गटानं जोरदार निदर्शन केलं होतं। महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सरकारनं चिरडून मरावं अशी स्थिती, सोलापूरकरच्या शिवरायांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सरकारवर निशाणा। संघावर बोलल्याशिवाय राऊतांची मळमळ बाहेर येणार नाही, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा। मालेगावात अभिनेता राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला काळं फासत जोडे मारो आंदोलन, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूरकरचा निषेध। राज्यातल्या जुन्या घरांना अशा पद्धतीने टार्गेट करणं चूक, चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, रघुनाथराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। तर आयकर खात्यानं माहिती घेऊनच छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। संजीवराजे नाईक निंबाळकरांची 17 तासाहून अधिक वेळ चौकशी, साताऱ्याच्या फलटणमधील निवासस्थानी चौकशी झाली, तर पुण्याच्या घरात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। कामाख्याला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला, संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। भाजपकडून ठाण्याच्या संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची निवड, तर ठाण्यात वातावरण प्रसन्न, भविष्यकाळ चांगला, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल, काँग्रेसचे पराभूत उमेदवार विक्रम सावंतांची हायकोर्टात याचिका, निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा विक्रम सावंतांचा आरोप। सरकार शेतकरी कर्जमाफी देऊ शकणार नाही, सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही मग घोषणा का केली, वडेट्टीवारांचा सवाल। शेतकऱ्यांकडे सोयाबीन असल्यानं खरेदीची मुदतवाढ देण्याची मागणी, शेतकऱ्यांच्या मागणीबाबत पाठपुरावा करू, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी केली पाहिजे, सोयाबीनची खरेदी केली नाही तर मोर्चा काढू, वडेट्टीवारांचा इशारा। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी आजचा शेवटचा दिवस, राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन खरेदीविना नाफेडमध्ये, अमरावतीमधील नाफेड केंद्रावर सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा। यवतमाळमध्ये हमी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी रांगा, आज शेवटचा दिवस असल्यानं शेतकऱ्यांची हमी केंद्रावर गर्दी।
जालन्याच्या नाफेड केंद्रावर अर्धा ते पाऊण किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदी केंद्रावर दाखल। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी बाकी। नाफेड सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा। नाफेडमध्ये सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस। नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवसांपासून मुक्कामी। नाशिक पालकमंत्री पदासंदर्भातील वादामुळे डीपीडीसीची बैठक रखडली। निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता। इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न, मात्र नाशिकला अजूनही प्रतीक्षाच। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी सोलापुरात 12 जणांवर गुन्हा दाखल। अभिनेता वीर पहारियावर केलेल्या विनोदामुळे प्रणित मोरेला केलेली मारहाण। पालकमंत्री नितेश राणे प्रशासनाला घेऊन तालुक्यामध्ये जाणार। जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये पालकमंत्री नितेश राणे आणि प्रशासन उपस्थित राहणार। नागरिकांना तालुक्यामध्ये जाऊन भेटणार। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात हसन मुश्रीफ आणि इंद्रनील नाईकांचा जनता दरबार सुरू। कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी। नागरिकांच्या समस्या जाणून घेत तोडगा काढण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुणे शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। बिबेवाडीनंतर येळवडा फरसानखाना परिसरात वाहनांची तोडफोड। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शेतकऱ्यावर हल्ला। अज्ञात इसमानं शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती। शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मटका किंग सम्राट कोराणे 6 वर्षांनी न्यायालयात शरण। आयपीएस महिला अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं कोराणेवर मकोका। सम्राट कोराणे पश्चिम महाराष्ट्रातील मोठा मटका बुकी। जळगावात लग्नाच्या आमिषानं 15 वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यासह आरोपीला मदत करणाऱ्या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दोन्ही संशयितांना अटक। ठाण्याच्या पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कंत्राटदारांचं आंदोलन। थकीत बिलं न दिल्यानं आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन। निधी न दिल्यानं कंत्राटदारांची घोषणाबाजी। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धरपकड मोहीम सुरू। 100हून अधिक जणांना घेतलं ताब्यात। मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थांचा महत्त्वपूर्ण निर्णय। भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक। मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, सुजय विखेंचा दावा। दाव्यानंतर संस्थांचा मोठा निर्णय। नागपूर बोर्डाकडून मृत शिक्षकाची परीक्षक म्हणून नियुक्ती। नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मृत शिक्षकाला चक्क 2 शाळेत परीक्षक म्हणून नियुक्ती दिली। जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1400 रुपयांची वाढ, तर प्रतितोळा 84,900 रुपयांवर। नाशिकच्या सिडको परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न। मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीचा 3 ते 4 जणांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी। चाळीसगावमध्ये 7 लाखांचा कापूस चोरणाऱ्या चोराला अटक। गाडीला बनावट नंबर प्लेट लावून कापूस चोरी करण्यात आला होता। आरोपीकडून मुद्देमाल जप्त।